पाहिजे त्या भगवंताला जागवलं आणि परमेश्वराला शब्द दिला भगवान बाबा हनुमानजी। तर बोले मुझे कहा तू ढूंढने जा रहा है, बोले काले डोई का मानव, तू अभ्यास कर रहा है बोले मेरा, बोले तू रिद्धि सिद्धि प्राप्त कर रहा है बोले मेरी, पर काले डोई का मानस बोले तेरे पे मैं कदापि विश्वास नहीं रखता बोले। तेव्हा बाबाला मोठं वाईट वाटलं, कारण की बाबा इमानदार होते। बाबाला हार सापडला सोन्या चांदीच्या दुकानात, बाबानं वापस केला, बाबानं ते नोकरी सोडली, सर्व काही चांगलं चांगलं बाबानं कार्य केलं, काम केलं, पण बाबाला कुठंच यश मिळालं नाही। परंतु त्या भगवंतानं त्या बांधत्यागी बाबा जिमदेवजीची काळ्या डोईच्या मानवाची कस पाहिली, परीक्षा पाहिली। पहिले परीक्षा बाबाची मुलगी त्याच्या भावाची, तू नहीं मुझे छोड़ने वाला है तो देखता बोले तुझे, तू कैसा नहीं डरता कैसा नहीं पीछे हटता तो मैं तुझे देख लूंगा बोले, क्योंकि काले डोई का मानो तू बैमान है। तेव्हा बैमान जेव्हा म्हणलं मानत्यागी बाबा जिमदेवजीला खूप गोष्ट लागली अध्यक्ष साहेब, तेव्हा मानत्यागी बाबा जिमदेवजीने तू बैमान आहे का मी बैमान आहे तर तुला पाहून घेतो आता, तू भगवंत आहे ना शूरवीर शक्तिशाली भगवान बाबा हनुमानजी, मी भी एक मानव व्हाव बोले, मी अगर मागं हटून जाईन तर मले बी नको म्हणजे म्हणे त्या चरणावर नाही मुंका आपटून मी आदरून जिरू दिला तर मी नावाचा मानत्यागी बाबा जिमदेवजी। ठीक आहे म्हणे, भगवंतानं मानी लावली। अंगणामध्ये एवढी ही मुलगी खेळत असताना पहिले परीक्षा बाबाची मुलगी त्याच्या भावाची आले, तिच्या अंगाला फोळ करणे त्या भगवंताची। खेळता खेळता अंगणामध्ये अमोल दादा हे एवढीशी 9-10 वर्षाची मुलगी अंगातून रक्त पुवावून राहिलं, मुंग्या बसल्या बाबू, क्षणाचा विलंब न लागता, आणि घरचे लोक घाबरायला लागले। तेव्हा त्या देवळामध्ये गेले जुमदेव, जुम्मन म्हणे तू कालपासून विधी करायला सुरुवात केली आणि आज दुसरा दिवस माझ्या मुलीची पहिले प्रकृती पाय, नाही तर तुले का करा दादा, आम्ही पाहतो तुले सांगितलं कोण कोणासाठी मरणार, पण हे दुःख माझ्या मुलीवर आले, हे माझी मुलगी तू आताच्या आताच दुरुस्त करून दे। त्यावेळेस भगवंताला विनवणी केली, हे परमेश्वरा म्हणे भगवंता, अगर म्हणे तू आताच्या आता त्या मुलीला जर म्हणे जीवदान नाही दिलंस, तू म्हणे आपल्या चरणी विलीन कर म्हणे पहिले, पण त्या मुलीला काय दे, जीवदान दे। काय केलं म्हणे तुझ्या त्या मुलीनं म्हणे माझं लहानशा लेकरानं तुझं काय केलं परमेश्वरा भगवंता, एक तर तू म्हणे आताच्या आता आपल्या चरणावर मार म्हणे, पण त्या मुलीला जीवदान दे। तेव्हा सर्व लोक गेले घरी आणि क्षणाचा विलंब नाही लागला, भगवंताला सांगितलं आणि म्हणे तुम्ही घरी जा, मी पाहतो सर्व काही। तेव्हा परमेश्वराला मानवलं आणि भगवान बाबा हनुमानजी कसे आहेत आपले, दयाळू आहेत। जोडून हात बाबा देईल सात दया येईल त्या सेवकायची, बाबानं हात जोडले परमेश्वराला आणि त्या भगवंताला दया आली, त्या मानवाची महानत्यागी बाबा जिमदेवजीची दया आली आणि खरोखर तो तेवढा मोठा शूरवीर शक्तिशाली भगवान बाबा हनुमानजी प्रसन्न झाला। कसा झाला, प्रसन्न झाला त्या जिमदेवजीवर आणि हसायला लागला, जा बोले मानव तू ईमानदार आहे बोले, तुझे कभी भी कोई भी इसमें कम नहीं आएगी बोले। तेव्हा क्षणाचा विलंब नाही लागता, तो मुलगी जशाची तशी झाली घरी। पहा पहिला प्रॅक्टिकल अनुभव महानत्यागी बाबा जिमदेवजीचा आहे। बाबानं चंदनापरी देही जेवले, चंदनापरी येऊन काया, म्हणून आधी वंदन तुला माझे जिमदेव राया, आधी वंदन तुला माझे जिमदेव राया। चंदन ज्याप्रमाणे स्वतः दिसते त्याप्रमाणे आपल्या त्या मानवानं महानत्यागी बाबा जिमदेवजीनं मावशी चंदनापरी देह झिजवलाय। काही कमी की गिनती नाही त्या महानत्यागी बाबा जिमदेवजीची, पण आपण सेवक त्याचा खोलवर अभ्यासच करत नाही, त्याचा इतिहासच वाचत नाही, काम बघ मरो अमोलदादानं काय करू करू अशी जवाई आपली खिस्सा आहे का नाही जाणे जवाई। म्हणून मी जिथं तिथं मार्गदर्शन करेन, जिथं तिथं जाईल तिथं तिथं माझी 10 बोटाची आग्राची नम्र विनंती आहे, परपंच साधा। मी म्हणत नाही सेवकायले की तुम्ही आपलं कामधंदा सोडा चर्चा बैठकी या किंवा कार्यक्रमात या, नाही म्हणलं। मी आज येतं कमीत कमी 500 ते 1000 लोक बोलवले असते, माझ्या शब्दावर माझी पूर्ण ब्रह्मपुरी वर्षापासून मार्गदर्शक येतात, पण ज्ञानेश्वर भाऊनं नाही सांगितलं, नाही म्हणे विजू भाऊ मला थोडक्यात करायचं आहे, कारण की आम्ही ज्या प्रकारे जातो इकडे तिकडे वर्षापर्यंत ब्रह्मपुरी कुडखेड्यापर्यंत लगेच दूर गोंदियापर्यंत जातो, आमचं असं कॉम्पिटिशन या चर्चा बैठकीमध्ये या ठिकाणी तुम्हाला मला भरपूर संधी मिळून मी तुम्हाला त्या भगवंताच्या इतिहासावर तुम्हाला मार्गदर्शन करून राहिलो। नाही तर असे एकमेक मार्गदर्शन करण्यासाठी असे गावचे मार्गदर्शक असतात। तर म्हणून सगळ्यांनी या परिवारामध्ये ज्या मीनाताईने सांगितलं, नाही म्हणे तुम्ही माझी सासू म्हणे भाऊ नाही म्हणे तब्येत बरोबर नाही राहत, म्हणलं म्हातारा जीव आहे
काही हरकत नाही केलं तरी, पण तुम्ही आपला त्याग घडून तुम्ही मोकळे होऊन जा म्हणून आज या ठिकाणी मीनाताईनं अतिशय मुलाचे या ठिकाणी मार्गदर्शन केलं. त्यानंतर त्यांची एक छोटीशी ज्ञानेश्वर भाऊ यांची मुलगी अक्षराताई